नमस्कार. वसई विकास लाईव्हमध्ये आपलं हार्दिक स्वागत. पोमण सिल्लोत्तर येथे वसई विरार महानगरपालिकेचे उपायुक्त अजित मुटे हे अनधिकृत बांधकामं कारवाई करायला गेले असताना त्यांच्यावर अनधिकृत बांधकामधारकांनी प्राणघातक हल्ला केला. याबाबत नायगाव पोलीस ठाण्यामध्ये विनयभंग, सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण करणे, इच्छापूर्वक दुखापत करणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. आयुक्तांनी पोमण सिल्लोत्तर येथील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिल्यानंतर 1 ऑगस्ट रोजी उपायुक्त अजित मुटे यांनी आपल्या पथकासह जवळजवळ 85,000 चौरस फूट अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त केली आहेत. ही कारवाई आता चर्चेमध्ये आलेली आहे. दुसरीकडे पेल्हार व वालीव येथे हर्षद नामक टोळीची लाखो चौरस फुटांची अनधिकृत बांधकामं सुरू आहेत व पूर्ण झालेली आहेत. याबाबत मागील आठवड्यात हर्षद याने एका पत्रकाराला अपहरण करून मारहाण केली होती. याबाबत गुन्हा नोंद आहे. त्यानंतर पत्रकारांनी हर्षद व त्याच्या टोळीची सर्व अनधिकृत बांधकामं तोडण्याचे पत्र आयुक्तांना दिले होते. आयुक्तांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला 1 आठवड्याची मुदत देऊन हर्षदची सर्व अनधिकृत बांधकामं तोडण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यात आलेली नाही. आयुक्त पत्रकारांवरती हल्ला होण्याची वाट बघत आहेत का, असा संतप्त सवाल पत्रकारांनी विचारला आहे.